ह्यांच्याकडून होते, चूक ह्यांच्याकडून होते, चूक त्यांच्याकडून होते. म्हणून तिथं दिलेलं आहे की एकमेकांच्या समोर काय करा, पाप कबुली करा. ताई मी चुकले, भाऊ मी चुकले, पास्टर मी चुकले. हालेलुया. पण हे कबुली जेव्हा आपण देतो की माझ्याकडून ही चूक झाली, माझ्यासाठी प्रार्थना करा, ही जेव्हा आपण सेवकासमोर या देवाच्या समोर एकमेकाच्या समोर जी कबुली देतो तर त्याला म्हणतात पश्चाताप करणं. म्हणा हालेलुया. आणि देव काय करतो मग, जेव्हा आपण कबुली देतो, आता तुम्ही जर कबुली दिली माझ्यासमोर की पास्टर माझ्याकडून चूक झाली, काय झाले तर मी असं बोलले, मी तसं बोलले, वाकडं बोलले, मी त्याच्यासोबत भांडण केले, माझ्यासाठी प्रार्थना करा, माझ्याकडून चूक झाली. ज्यावेळेस तुम्ही मला ह्या गोष्टी सांगताय तर मी त्यावेळेस तुमच्यासाठी प्रार्थना करतो की प्रभू यांना क्षमा कर, यांच्याकडून चूक झाली. त्यालाच म्हणतात पश्चाताप कर. म्हणा हालेलुया. जेव्हा आपण ही कबुली देतो तर लगेच देव त्या प्रार्थनेचं उत्तर देऊन तुम्हाला आरोग्य देतो, तुम्हाला शांतीनं भरतो, समाधानानं भरतो आणि आशीर्वादित करतो. म्हणा हालेलुया. समजते का मी काय सांगत? हालेलुया. म्हणून कबुली द्यायचं, गपचीप काही दिवसाचं नाही. त्रास काही बी झाला, भांडण तंट झाला, चूक झाली, मग देवाला माहित आहे की आपण तुम्ही आम्ही कशामध्ये आहोत, मातीच्या शरीरामध्ये आहे. चूक तुमच्याकडून होऊ शकते, चूक माझ्याकडून होऊ शकते. म्हणून परमेश्वरानं सांगितलंय की देह आपला शत्रू आहे. म्हणा देह आपला शत्रू आहे. शत्रू कोण आहे? देह आहे. की बॉडी आपला शत्रू आहे. म्हणून एकमेकाला समजायचं, नवऱ्यानं बायकोला समजून घ्यायचं, बायकोनं नवऱ्याला समजून घ्यायचं, या आईनं लेकराला समजून घ्यायचं, या लेकरानं आईला बापाला समजून घ्यायचं. कारण हे देहाचा स्वभाव शत्रुत्वाचा आहे. म्हणून एकमेकाला कबुली द्यायचं आणि क्षमा करून आपला प्रवास चालू ठेवायचा. जर एकमेकाला क्षमा नाही केलं तर मग याला म्हणते फळ न लागणार, म्हणजे आळशी ख्रिस्ती, क्षमा न करणारा ख्रिस्ती. मग फळ लागलंय का आपल्याला? ती म्हणते मी याला क्षमा करणार नाही, याच्याकडून अशी चूक झालेली आहे, हिच्याकडून अशी चूक झालेली आहे, याचं मेलं तर मी तोंड बघणार नाही. मग आपण कसे झालो? मग कसले फळ आहेत आपल्याला? कापून टाकण्याचे फळ आहेत. परमेश्वर म्हणतो ही तर आहे देवा, पण ही ह्याला क्षमा करू शकत नाही, हा हिला क्षमा करू शकत नाही, त्या काहीच कामाचं नाही. पण पिता परमेश्वर असल्या बेलमधून फांदीला काय करतो? मग मला काय करतो? तोडून टाकतो. कारण त्याला फळ लागणार, ते सुकून चाललंय, वाळून चाललंय आणि त्या वेलामध्ये राहून याचा काहीच फायदा नाही. त्या देवामध्ये राहून सुद्धा हिचा काही फायदा नाही जर ही क्षमा करू शकत नाही तर. कारण एकमेकांना आपण शरीरामध्ये आहोत. म्हणा शरीरामध्ये. कारण चूक प्रत्येकाकडून होते, असा कुठलाच व्यक्ती नाही की याच्याकडून चूक होणार नाही. आपण शरीरामध्ये आहे, देह स्वभाव आहे, रागाचं प्रमाण आहे, पापाचं प्रमाण आहे, बोलण्यात, वागण्यात, व्यवहारात कुठं ना कुठं माणूस चुकतो. म्हणून परमेश्वर म्हणतो एकमेकांच्या चुका झाल्या तर कबुली द्या की माझ्याकडून हे चुकलं, तुमच्याकडून ते चुकलं, मी तुमच्यासाठी प्रार्थना करते, तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा, म्हणजे तुम्ही काय दोघं बी निरोगी होताल. म्हणा होताल का नाही निरोगी आणि आपल्यामध्ये आनंदी. जेव्हा आपण आपलं वजन हलकं करतो का नाही, आपलं मन जर एखादं खचत चाललं, डिप्रेशन मध्ये चाललं तर आपण कुणाला तर आपलं कथा कहाणी सांगतो आणि मोकळं वाटतं आणि तो व्यक्ती आपल्याला काहीतरी सल्ला देतो. मग तेव्हा आपल्याला वाटतं की माय बरं झालं मी सांगितले आणि मला किती चांगला सल्ला दिला, आता मला जरा हलकं वाटायला. म्हणजे देवाची पद्धत आहे. पाप दडवून ठेवू नका. पाप झालं तर कबुली द्या आणि क्षमा मागा, प्रार्थना करा. म्हणा की माझ्याकडून ही चूक झाली, मला माझ्यासाठी प्रार्थना करा. मी देवाशी म्हणून इथं आपल्याला फळं महत्वाचे आहेत. म्हणा फळं लागले पाहिजेत. होय आपण कित्येक वर्षानं प्रभूमध्ये येतोय, पण फळं पाहिजेत. आणि पहिलं प्रेम आहे, पहिलं फळ आहे प्रेम. म्हणा प्रेम. आपल्या शत्रूवर बी प्रेम करायचं, आपल्या शत्रूवर बी प्रीती करायची. किती बी चुकली तरी आपण क्षमा करायचं आणि आपला प्रवास चालू ठेवायचा. कारण देवाचे वाण याला म्हणते फळं लागणं. हालेलुया. आणि एक दिवशी मग परमेश्वर आपल्याला आशीर्वाद करा. नाहीतर मग कुऱ्हाड लावल्या तिथं दिलेला आहे शेवटच्या वाचनामध्ये, जर ते आंधी कामच फळत देत नाही तर त्याला मग आपला माळी काय करतो? मग कापतो आणि कापल्यानंतर ते झाडामधून कापल्यानंतर काय होतं? सुकून जातं. आणि सुकून गेल्यास काय उपयोग आहे? जळण होतं. आणि जळणाचा उपयोग कुठं असतो? चुलीमध्ये घालण्याचा, जाळून त्याच्यावर स्वयंपाक करायचा. अशी वेळ प्रत्येकावर येऊ नये. म्हणून आपण ख्रिस्ती बनायचं तर आळशी ख्रिस्ती बनू नये, प्रार्थना न करणारे ख्रिस्ती बनू नये, क्षमा न करणारे ख्रिस्ती बनू नये. त्याला म्हणतात फळं. म्हणून देव फळं बघत असतो. म्हणा हालेलुया. काय बघतो देव? फळं.
फळं बघतो. म्हणून आजपासून निर्णय घ्या की देवा मला फळं लागू दे. कारण येशू माझ्यामध्ये आलाय, मी येशूला ग्रहण केलंय, पण माझ्यामध्ये आता फळं लागू दे. देव तुमच्या आमच्याकडून फळाची अपेक्षा करतो. एखादं झाड आपण लावलं तर आपल्याला वाटतं की या झाडाला फळं लागावं, आंबा लावला तर आंबे लागावं, काय दुसरं अजून काही झाड लावलं तर आपल्याला वाटतं ती फळं यावं. प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं का नाही फळं यावं म्हणून. आणि जर ते फळच आले नाहीत तर काय उपयोग आहे त्या झाडाचा. म्हणून देव तुम्हाला बी त्या दृष्टीनं बघतो, त्यांना बी बघतो, मला बी बघतो की ह्यांच्यामधून फळे लागावं. फळे काय आहेत? प्रेम. प्रेम करा कुणावर. सकाळी भांडण झालं तर संध्याकाळी क्षमा करा, सोडून द्या त्या गोष्टी, पुन्हा दुसऱ्या दिवशी आठवत बसायचं नाही. हालेलुया.